तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कशात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत नागरिकांच्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष टाळण्यासाठी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहावे या उदात्त हेतूने स्वर्गीय अशोकराव घायतडकर सेवाभावी संस्था व घायतडकर पाटील डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरात भव्य मोफत दंतरोग तपासणी व व्यसनमुक्ती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 5 वर्षांपासून डॉक्टर घायतडकर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ते 19 फेब्रुवारी शिवजयंतीपर्यंत मोफत दंतरोग तपासणी शिबिर आणि व्यसनमुक्ती अभियान राबवतात. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या शिबिरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना पूर्णतः मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात येते आहे. यामध्ये दंतरोग तपासणीसह दातांच्या सर्व समस्यांचे सखोल निदान करण्यात येत असून दातांच्या कॅपसाठी डिजिटल स्कॅनिंगद्वारे अचूक मोजमापाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणीही मोफत करण्यात येत आहे. दात काढणे, दातांची स्वच्छता, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, वेदनारहित रूट कॅनाल तसेच भविष्यातील शस्त्रक्रियांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जात आहे. विशेष म्हणजे उपचारांसोबतच प्रतिबंधात्मक उपायांवर भर देत या शिबिरात व्यसनमुक्ती अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. तंबाखू, गुटखा, सिगारेट यांसारख्या घातक व्यसनांपासून तरुण व नागरिकांना परावृत्त करण्यासाठी समुपदेशन व जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी अनेक रुग्णांनी आपला अनुभव सांगत मोठ्या शहरांपेक्षा अल्प दरात आणि योग्य उपचार डॉक्टर घायतडकर पाटील क्लिनिक येथे होत असल्याचे सांगितले असून डॉक्टर घायतडकर दाम्पत्याचे आभार मानले आहे. यावेळी बोलताना डॉक्टर कुणाल घायतडकर पाटील व डॉक्टर सौ भाग्यश्री कुणाल घायतडकर पाटील यांनी सांगितले की नागरिकांनी दातांच्या आरोग्याची काळजी घेतानाच व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प करावा. हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे शिबिर 19 फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. वर्ष झाले मी वडिलांच्या नावाने एक संस्था चालू केलेली आहे. स्वर्गीय अशोकराव लक्ष्मण घायतडकर पाटील या संस्था ह्या नावाने संस्था चालू केली आहे आणि गेल्या 5 वर्षापासून मी हे शिबिराचं आयोजन केलं आहे. यामध्ये प्रामुख्याने व्यसनमुक्त अभियान. आपल्याकडे कॅन्सरचे इतके रुग्ण म्हणजे आढळत आहे. एक वेल स्कॅन नावाचं एक स्कॅनर आहे ज्यामध्ये आपल्याला जे कोणी गुटखा, तंबाखू काही पण खातात म्हणजे सिगारेट वगैरे तो प्रमाणाच्या बाहेर जर खाल्ल्यामुळे ना त्यांना असे पॅचेस वगैरे पडतात, पट्टे पडतात, काहींचे तोंड कमी उघडतं. तर आपल्याला या स्कॅनमध्ये डिटेक्ट होतं की काही आहेत का, काही धोका आहे का, होऊ शकतो का. तर आम्ही हे वेल स्कॅन प्रत्येक वर्षी आणत असतो आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी आणि हे मोफत आम्ही हे स्कॅन मोफत करत असतो. प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारीपासून तर आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शिवजयंती 19 फेब्रुवारी पर्यंत आपलं हे शिबिर असतं. खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की लोक आधी 3-3 महिने आधीच आम्हाला सांगतात की आमचा नंबर लावा शिबिरामध्ये, शिबिर तुमचं चालू होणार तर आमचा नंबर त्यामध्ये लागला पाहिजे. म्हणजे या पद्धतीने खूप चांगला यावर्षी म्हणजे आम्ही 5वं वर्ष होणार यावर्षी बंद करणार होतो पण मग रुग्णांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला की पाहिजे म्हणून आम्ही यावर्षी ठेवलं होतं. नाशिकचे काही रुग्ण नाशिक जिल्ह्यातील या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी देखील त्यांचा अनुभव सांगितलाय. तुम्ही काय सांगू? नाशिक, पुणे, मुंबईचे पण आहे अनुभव म्हणजे की तिकडे खूप कॉस्टली ट्रीटमेंट जाते. डेंटल ट्रीटमेंट ही कॉस्टली ट्रीटमेंट जाते पण आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही त्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी अल्प दरात आम्ही ती सेवा पुरवतो. आपण जे कॅपचे जे माप घ्यायचो ना ते आपण पहिले हाताने माप घ्यायचो पण आता डिजिटल इम्प्रेशन म्हणून माप घेतोय. त्याला आपण स्कॅनिंगनी करतो. या स्कॅनिंगनी जे परफेक्ट माप म्हणजे कॅप जे आहे ते व्यवस्थित आपल्या हिरड्यांमध्ये बरोबर फिक्स होती. प्लस जे त्याच्यावरती ते हाय पॉईंट्स वगैरे असतात जे आपल्या कॅपमध्ये जे नेहमी पेशंट आपल्याला कंप्लेन करतं की उंच वाटते आपल्याला असं वाटतं पण ते याच्यामध्ये ते कंप्लेन येत नाही.
आणि त्याच्यामुळे ते आपण प्रेफर करतोय की डिजिटल स्कॅनिंग करूनच आपण दाताचा कॅपचा वगैरे माप घेतो आपण. 19 तारखेपर्यंत आपला हा शिबिर सुरू राहणार आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते की आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. माझं नाव राजेंद्र परशुराम नवले आणि माझं तालुका सिन्नर तालुक्यामध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे रामपूर म्हणून. तर तिथून मी आलेलो आहे. तर मी प्रथमतः नाशिकला एका दवाखान्यामध्ये गेलो होतो. माझ्या दाताचा आपला दाढीचा प्रॉब्लेम होता. तर तिथं त्यांनी मला स्कॅन वगैरे करून आणि ट्रीटमेंटचं सांगितलं होतं का त्या खर्च तुम्हाला 50-60 हजार रुपये खर्च येईल 2 दात टाकण्यासाठी. परंतु नंतर माझे एक मित्राने मला सांगितलं का कोपरगावला एक आपले डॉक्टर गायतळकर म्हणून आहे, त्यांच्याकडे जाऊन बघ भाऊ. तर मग मी त्यांच्याकडे सहज आलो आणि दाखवलं. तर मॅडमने माझ्या दाताचं रूट कॅनल करून तर अगदी म्हणजे अल्पदरामध्ये का नाशिकला जे खर्च सांगितला होता त्याच्या म्हणजे एक 10% माझे दाताचं रूट कॅनल करून आणि त्यांनी माझे दाताचा एक व्यवस्थित कॅप वगैरे टाकून दिला. तर आता कॅप टाकून मला 5-6 वर्ष झालेले, परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे तकलीफ झाली नाही, दुखत पण नाही. मी हार्टमध्ये सर्वात जास्त हार्ट म्हणजे ऊस पण खाऊ शकतोय आणि त्यामुळे अतिशय सुंदर अशी ट्रीटमेंट आपल्या नाशिकला आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न होता एक कोपरगाव तालुक्यामध्ये का डॉक्टर गायतळकर आणि मॅडम मी ऐकलं का ते आंतरराष्ट्रीय त्यांचं रूट कॅनल स्पेशलिस्ट आहे. त्याच्यामुळं कमी ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की आपण मोठ्या हॉस्पिटलला न जाण्याऐवजी कोपरगावसारख्या एक छोट्या तालुक्यामध्ये जाऊन आपल्या दाताची जी काही समस्या असेल तर तिथं आपण ट्रीटमेंट घेऊ शकता. आणि घेण्याचे कारण बी एक चांगल्या प्रतीची ट्रीटमेंट देऊन सुद्धा अल्पदरामध्ये ते आपली सेवा करताय रुग्णांची. त्यामुळे मी सर्वांना अशी विनंती करतो की ज्यांना कोणी दाताचा प्रॉब्लेम असेल तर आपल्या कोपरगावसारख्या ठिकाणी डॉक्टर गायतळकर यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट करावी. धन्यवाद. म्हणजे सर्जरी करायची म्हणजे तसं काही म्हणजे तसं वाटत नव्हतं. म्हणजे त्याला त्रास पण कसला काही नव्हता. पण त्याला दात जे आहे त्याचे वाकडे ते सरळ करायचे होते आम्हाला. हा एका ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट घेतली. तर त्यांनी सांगितलं भाऊ ज्यावेळेस आम्ही त्याचे रिपोर्ट काढलेत तर त्यावेळेस त्याच्या आतमध्ये जे हे दोन्ही बाजू असतात खाली काहीच गॅप नव्हतं त्याला. म्हणजे असं दातांच्या खाली जो असतं हाड ते काहीच नव्हतं. तर ते काय म्हणले त्याची सर्जरी करावं लागेल आपल्याला. एक तर नाशिकला करावं लागेल किंवा संभाजीनगरला, आपल्या इथं सोय नाही. तर आम्ही नाशिकला पण त्याची जवळ 2-3 ट्रीटमेंट केली, संभाजीनगरला पण केली, रिपोर्ट काढले. तर त्याच्यामध्ये तोच प्रॉब्लेम सांगितला याची सर्जरी करावं लागेल. तर मग आम्ही एक संभाजीनगर हॉस्पिटल आहे जिथं पवार साहेबांचं ऑपरेशन झालं तिथं आम्ही गेलो. तर आम्हाला तिथं जवळजवळ 1.5-2 लाख रुपये खर्च सांगितला होता. तर मग आम्ही नंतर आम्हाला मित्रांनी सांगितलं आपली आई गायत्री सर त्यांच्याकडे तुम्ही बघा भाऊ. तर आम्ही सरांकडे आले, सरांसोबत चर्चा केली, त्यांनी रिपोर्ट बघितले. तर ते म्हणे आपण इथं करू शकतो बा, असं बाहेरचे डॉक्टर बोलून आपण इथं हे प्रयत्न करू. तर पहिलं जे ऑपरेशन झालं तर ते एकदम सक्सेस झालं. आता दुसरं पण 8 दिवसापूर्वी केलं ते पण सक्सेस झालं. जे ऑपरेशन बाहेर पुन्हा मुंबई ठिकाणी जे करण्यासारखं होतं ते इथं आपल्या कोपरगावमध्ये गायत्री हॉस्पिटल इथं झालं. त्याबद्दल मी सरांचे खूप खूप धन्यवाद मानतो. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.